नमस्कार विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण सेक्शन प्रिव्हियस डे जो पार्ट केलेला आहे, कुठला पार्ट स्टडी केलेला आहे आठवतं का? पहा, थेरी सगळी बघितली. पहा आपण कुठली थेरी बघितली आपण? लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर ऑफ ए सर्कल. लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल. ओके, दोन बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलीज आपण स्टडी केले. पहा कुठले फॉर्म्युलीज आहेत सांगा पाहू. इथं लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क. ओके, कॅपिटल एस कशाने दर्शवतो आपण? कॅपिटल एस इज इक्वल टू आपण रेफर केलेलं होतं आर इंटू थिटा रॅडियन, आर इंटू थिटा रॅडियन. ओके, अजून एक दुसरा रिझल्ट आपण स्टडी केलेला होता. दुसरा रिझल्ट स्टडी केलेला होता आपण एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स. कुठलाही सेक्टरचं मी नाव घेऊ शकतो. पहा, सेक्टरचं नाव घेत असताना मी 3 लेटरचा वापर करणार आहे. ए ओ बी एक्झॅक्टली इक्वल टू काय सर इथं 1/2 आर स्क्वेअर पाय आर स्क्वेअर. कळालं का? पहा. ओके, 1/2 पाय आर स्क्वेअर. कळालं का? पहा. ओके, एरिया ऑफ द सेक्टर आपण रेफर केलेलं आहे 1/2 पाय आर आर स्क्वेअर थिटा रॅडियन मध्ये घेणार आहे. पहा, आर स्क्वेअर थिटा रॅडियन. कळालं का? पहा, आर स्क्वेअर थिटा रॅडियन मध्ये आपल्याला रेफर करायचं आहे. कशाचा? इथं एरिया ऑफ द सेक्टर्स. ओके, 1/2 हा एरिया कशाचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 8, 9, 10 स्टँडर्ड आपण स्टडी केलं. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे सेमी सर्कल. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल 1/2 पाय आर स्क्वेअर आपला फील. ओके, आणि आपल्याला आता इथे रिझल्ट स्टडी करायचा आहे. एरिया ऑफ द सेक्टर एओबी इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन. ओके, ह्या दोन्ही मेजरमेंटमध्ये किंवा ह्या दोन्ही फॉर्म्युलीजमध्ये हा जो काय आपण थिटा घेतलेला आहे, हा थिटा कशामध्ये असणार? इथं रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा. ओके, ह्या दोन रिझल्ट्सवर आधारित आजचं लेक्चर किंवा याच्या पुढचे जे काही एक्झाम्पल्स अप्लाय होतील, आजचं असेल उद्याचं किंवा 1-2-3 लेक्चर्स, ह्या दोन रिझल्ट्सवर आधारित आपल्याला स्टडी करायचं आहे. पहा. ओके, क्वेश्चन काय दिलेलं असणार आहे? पहा, आता आपण एक्झाम्पल स्टडी करूया. पहा. ओके, क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. क्वेश्चन काय दिलेलं आहे? पहा, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क, length of the arc. Okay, length of the arc of a circle, of a circle which subtending an angle of which subtends an angle of काय दिलेलं आपल्याला 100 डिग्री. ओके, ॲट द सेंटर ऑफ द सर्कल दिलेलं आहे. पहा. ओके, अँड अजून एक दिलेलं आहे रेडियस ऑफ द सर्कल किती दिलेलं आपल्याला इथं? 12 सेंटीमीटर. ओके, फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ ए सर्कल विच सबटेंड्स अन अँगल ऑफ 100 डिग्री ॲट द सेंटर ऑफ द सर्कल अँड रेडियस ऑफ द सर्कल इज किती दिलं? 12 सेंटीमीटर. ओके, ऑल्सो फाइंड क्वेश्चनमध्ये ॲड केलेलं पहा. ऑल्सो फाइंड एरिया ऑफ द सेक्टर मला कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा. ओके, क्वेश्चनमध्ये कुठेही तुम्हाला इनिशियल लेटर्स कुठलेही प्रोव्हाइड केले नाही, त्यामुळे कुठलेही तुम्ही इथं लेटर्स अप्लाय करू शकता. पहा. ओके, पहिलं एक्झाम्पल आहे त्यामुळे मी शक्यतो डायग्राम काढणार आहे. पहा, डायग्रामला मार्क नाही आहेत, पण तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी डायग्राम सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला. पहा. ओके, एक सर्कल घेतलेला आहे. ओके, त्या सर्कलचा सेंटर काय घेतलेलं आहे आपण? इथं ओ रेफर करतो. पहा, ओरिजिन ॲक्ट काय असतं इथं? सेंटर ऑफ द गिवन सर्कल. ओके, आता इथं मी ए पॉईंट घेतोय. ओके, रेडियस ऑफ द सर्कल किती दिलेलं आहे? 12 सेंटीमीटर. ओके, आर्क असू दे किंवा एरिया ऑफ द सेक्टर असू दे, कळालं का? पहा, आर्क असू दे किंवा एरिया ऑफ द सेक्टर असू दे, 100 डिग्री दिलेलं आहे. ह्याचा अर्थ काय आपल्याला होईल? थोडंसं मी टिल्ट करणार आहे. पहा. ओके, थोडंसं काय करायचं आपल्याला? टिल्ट करायचं आहे. आणि हा टोटल एरिया थिटा इज इक्वल टू किती दिलेला आहे? 108 दिलेला आहे. पहा, 108 डिग्रीजमध्ये रेफर केलेलं आहे. ओके, इथे मी बी नाव देतोय. ओके, ओ एन ओ बी काय असतात? रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे 12 सेंटीमीटर. ओके, तर टोटल आर्क ए बी, हा आर्क ए बी मला कॅल्क्युलेट करायचा आहे. पहिला पार्ट आर्क ए बी हा कॅल्क्युलेट करायचा आहे. पहा. ओके, त्याचबरोबर मला एरिया ऑफ द सेक्टर मी कलरने दाखवतो. पहा, एरिया ऑफ द सेक्टर म्हणजे काय असणार? आता हा
टोटल पार्ट एरिया ऑफ द सेक्टर म्हणजे हा जो काय तुकडा दिसतो आपल्याला हा तुकडा पण मला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. पहा समजलं व्यवस्थित. ह्याला काय म्हणतो आपण एरिया ऑफ द सेक्टर आणि हा काय असणार इथे एस. एस मीन्स काय असणार लेंथ ऑफ द आर्क आपल्याला पहा. म्हणजे आपल्याला गिवन डेटा जो दिलेला आहे तो सगळा मी डायग्राममध्ये मेन्शन केला पहा. ओके सोल्युशन काय येणार आहे पहा. ह्या दोन बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलेचा मला इथं वापर करायचा आहे. ओके सोल्युशन काय येणार आहे पहा. लेट ओ बी दी सेंटर अँड आर बी दी रेडियस ऑफ द सर्कल कशाचे असणार हे सर्कलचा सेंटर आणि काय असणार इथं आर बी द रेडियस ऑफ द गिवन सर्कल अप्लाय फील. ओके देअरफोर रेफर करणं मी डायग्राममध्ये रेफर केलेलं आहे. ओके फ्रॉम द फिगर किंवा डायग्राम काही मेन्शन करा तुम्ही इथं. फ्रॉम द फिगर काय येणार पाहता इथं ओ ए एक्झॅक्टली इक्वल टू ओ बी. एक्झॅक्ट इक्वल काय दिलेलं आपल्याला 12 सेंटीमीटर इज इक्वल टू रेडियस किंवा 12 सेंटीमीटर एक्झॅक्टली इक्वल काय असणार आहे कशाने लिहिलं आपण आर इज इक्वल टू रेडियस ऑफ द गिवन सर्कल म्हणून लिहिलं का आपण. ऑलरेडी तुम्हाला हा गिवन डेटा दिलेला आहे पहा. हा काय दिलेला आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे. ओके अजून एक दिलेला आपल्याला अँगल ॲट सेंटर सबटेंड्स अन अँगल ऑफ 100 डिग्री ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. ह्याचा अर्थ काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मेजर अँगल ऑफ ए ओ बी इज इक्वल टू 100 डिग्रीजमध्ये दिलेला आहे. मेजर अँगल ऑफ ए ओ बी हा जो काय अँगल दिलेला आहे हा किती दिलेला आपल्याला 100 डिग्रीजमध्ये दिलेला आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके ह्या दोन्ही रिझल्ट्समध्ये जर पाहिलं तर थिटा कसा पाहिला आपल्याला रॅडियन फॉर्ममध्ये पाहिजे आहे पहा. ओके त्यामुळे हा जो काय डिग्री फॉर्म दिलेला आहे तो कन्वर्ट कशामध्ये करणार विद्यार्थी मित्रांनो इथं रॅडियन फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार आहे पहा आता इथं 100 दिलेली क्वांटिटी मल्टिपल विथ डिग्रीचं रूपांतर रॅडियनमध्ये करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घेतो आपण पाय डिवाइडेड बाय 180. ओके ऑटोमॅटिकली आपलं डिग्रीचं रूपांतर रॅडियनमध्ये अप्लाय होईल. ओके कंपल्सरी विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं आपल्याला जो काय अँगल प्रोव्हाइड केलेला असेल तो मला कंपल्सरी हा कशात घ्यावा लागेल रॅडियन मेजरमेंट सिस्टीममध्ये घ्यावा लागेल. कळालं का पहा डिग्रीमध्ये दिला असेल तर तो कन्वर्ट करून घ्यायचा आहे आपल्याला रॅडियन मेजरमेंट सिस्टीममध्ये. कळालं का पहा. ओके 100 म्हणजे काय नाही डिवाइडेड बाय काय नाही याचा अर्थ 1 अप्लाय होईल. अल्जेब्रा कुठला मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल 0 गेट कॅन्सल 1 कॅन्सल करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके 0 गेट कॅन्सल. ओके 10 18 कुठल्या पाड्यात आहेत 2 भाग जातो पहा. ओके बेपंचे 10 बेपंचे 10 90 18 2 5 जार 10 2 9 जार 18 5 9 भाग जातो का नाही जात. म्हणजेच काय झालं देअरफोर मेजर अँगल ऑफ ए ओ बी एक्झॅक्टली इक्वल टू थिटा कशामध्ये पाहिजे रॅडियन फॉर्ममध्ये पाहिजे एक्झॅक्टली इक्वल टू न्यूमरेटर 5 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय अप्लाय होईल बोला किती असणार इथं 9 रॅडियनमध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. म्हणजे जो मला गिवन डेटा पाहिजे आहे तो मी काय केला इथं कन्वर्ट करून घेतलेला आहे. ओके मला रेडियस पाहिजे आहे आर इज इक्वल टू किती घेतलेलं आहे 12 सेंटीमीटर. ओके थिटा ए ओ बी अँगल 100 डिग्री दिलेला आहे तो कन्वर्ट कशामध्ये घेतला इथं रॅडियन फॉर्ममध्ये म्हणजे थिटा रॅडियन इज इक्वल टू 5 पाय डिवाइडेड बाय 9 रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय होईल. ओके आता 1 बाय 1 मी एक क्वेश्चन कॅल्क्युलेट करणार पहा. देअरफोर काय विचारले आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ द आर्क विचारलेला आहे. देअरफोर लेंथ ऑफ द आर्क ओके आर्क इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल एस लेंथ ऑफ द आर्क इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल एस अप्लाय होईल पहा. एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार इथं आर इंटू थिटा रॅडियन बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. रेडियस आर ऑलरेडी पण कॅल्क्युलेट केलेले आहे पहा किती असणार इथं 12 मल्टिपल विथ किती ना व्हॅल्यू इथं थिटा 5 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 9 रॅडियनमध्ये आपल्याला पहा. ओके एक्झॅक्टली इक्वल 12 म्हणजे 12 बाय 1 अल्जेब्रा अगेन मल्टिपल फॉर्ममध्ये. ओके 12 9 कुठल्या पाड्यात आहेत 3च्या पाड्यात 3 भाग जाऊ शकतो बा 3 चौक 12 ओके 3 त्रिक 9 3 चौक 12 3 त्रिक 9. ओके म्हणजे फायनल आन्सर काय अप्लाय होईल न्यूमरेटर 20 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 20 पाय डिवाइडेड बाय 3. ओके लेंथ आहे ह्याचा अर्थ कंपल्सरी युनिट लिहायला विसरायचं नाही आहे कारण रेडियस सेंटीमीटरमध्ये दिलेलं असेल तर मला इथं सुद्धा काय घ्यावं लागेल सेंटीमीटरच घ्यावं लागेल पहा. ओके देअरफोर लेंथ ऑफ द आर्क ओके लेंथ ऑफ द आर्क डायग्राममध्ये काय घेतलेलं आपण ए बी. ओके कशाने दर्शवतो आपण कॅपिटल एस इज इक्वल टू
20 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर विद्यार्थी मित्रांनो 3 कशामध्ये येणार इथं सेंटीमीटरमध्ये येईल किंवा युनिट जरी मेन्शन केला तरी सुद्धा चालेल. आता काही कॉलेजेसमध्ये पॉईंट्समध्ये आन्सर्स पॉसिबल आहेत, मार्क दिले जातात पहा. ओके, आपण ठेवत असताना दोन्ही पॉईंट्समध्ये आन्सर्स ठेवायचे, पॉईंटमध्ये पण ठेवायचं आहे आणि रॅडिन फॉर्ममध्ये सुद्धा ॲज इट इज ठेवायचं, फॅक्टोरियल फॉर्ममध्ये ॲज इट इज ठेवायचं आहे पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार पहा, 3 भाग जातोय. ओके, 3 संग 18 उरले किती 2, 3 संग 18 उरले किती 2, दिला पॉईंट झाले 20, 3 संग 18 उरले 2 झाले 20, 3 संग 18, 3 संग 18, 3 संग 18. ओके, पाय कशामध्ये येणार इथं सेंटीमीटरमध्ये. ओके, म्हणजे फायनल आन्सर काय आपल्याला इथं लेंथ ऑफ द आर्क, देअरफोर लेंथ ऑफ द आर्क कळालं का पहा, लेंथ ऑफ द आर्क ए बी, लेंथ ऑफ द आर्क ए बी कॅपिटल एस इज इक्वल टू 20 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 सेंटीमीटर्स. और अजून एक आन्सर लिहिलेला आपण अप टू 4 डेसिमल डिजिट्स. काय ना व्हॅल्यू इथं मग 6 पॉईंट, काय ना व्हॅल्यू 6.666 व्हॅल्यू काय असतं इथं 7 कशामध्ये येणार इथं पाय सेंटीमीटर्स. कळालं का पा. ओके, पॉईंट्समध्ये काढायचं असेल अप टू 4 डेसिमल डिजिट्सपर्यंत आन्सर आपल्याला रिकॅल्क्युलेट करावं लागेल. दोन्ही आन्सर इथं रेफर करा. ज्याला मार्क द्यायचे असतील ॲक्च्युअल आन्सर जर बघायला गेलं तर मॅथमॅटिक्समध्ये फॅक्टोरियल फॉर्म कारण तुम्हाला मेन्शन केलेले अप टू किती डेसिमल डिजिट्सपर्यंत विचारलेलं नाही आहे पहा. पण काही कॉलेजेसमध्ये पॉईंट्समध्ये आन्सर्स काढावे लागतात, त्यामुळे शक्यतो ठेवत असताना मी दोन्ही आन्सर्स रेफर करणार आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पलचा मी हा पार्ट कंप्लीट केला, लेंथ ऑफ द आर्क कॅल्क्युलेट केलं. ओके, अजून एक काय दिलेलं आहे त्यांनी, अल्सो फाइंड एरिया ऑफ द सेक्टर्स, अल्सो फाइंड एरिया ऑफ द सेक्टर्स. ओके, मला एरिया ऑफ द सेक्टर सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. काय ना मग इथे व्हॅल्यू देअरफोर एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स. ओके, डायग्राममध्ये एरिया ऑफ द सेक्टर कुठला आहे AOB, हा टोटल पार्ट AOB. एरिया ऑफ द सेक्टर कुठला असणार इथं AOB एक्झॅक्टली इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आहे. काय ना व्हॅल्यू फॉर्म्युला सांगा, 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन, 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन. ओके, रिझल्टमध्ये व्हॅल्यू सांगा फक्त, एक्झॅक्टली इक्वल टू 1/2. ओके, मल्टिपल विथ आरची व्हॅल्यू किती आहे 12, 12चा स्क्वेअर अप्लाय होईल मल्टिपल विथ. ओके, थिटाची व्हॅल्यू 5 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 9 मध्ये आपल्याला पहा 5 पाय डिवाइडेड बाय 9. सिम्प्लिफाय करून घ्या, एखाद्या टर्मचा स्क्वेअर ह्याचा ती टर्म किती रिपीट होणार इथं 12 मल्टिपल विथ 12 डिवाइडेड बाय काय नाही याचा अर्थ 1 मल्टिपल विथ 5 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 9 रिमेन्स सेम. कळलं व्यवस्थित. ओके, कितीने भाग जाईल पहा 9 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, नॉर्मल कॅल्क्युलेशन मी अप्लाय करणार. ओके, 3 चौक 12. ओके, काय आपल्याला 3 3 त्रिक 9, 3 4 जार 12, 3 3 3 जार 9. परत बे के बे बे दोन्ही 4 भाग कंप्लीट केलेला आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू शिल्लक काय राहिलं 12 मल्टिपल विथ 2 मल्टिपल विथ 5 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर अप्लाय होईल. परत भाग जातोय पहा. ओके, 3 1 3, 3 चौक 12, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे पहिला शिल्लक काय राहिलेला आहे 4. ओके, 4 मल्टिप्लिक 2 मल्टिप्लिक 5 टाइम्स पाय. ओके ओके, कळालं का पहा. म्हणजे फायनल आन्सर काय आपल्याला होईल 4 2 जार 8, 8 4 5 जार आन्सर किती आपल्याला येतो इथं 40 पाय. काय ना व्हॅल्यू इथं स्क्वेअर युनिट किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. कळालं का पहा. ओके, भाग कसा घालवला बा 12चा स्क्वेअर म्हणजे काय अप्लाय होईल 12 इंटू 12. ओके, 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, कितीने भाग जाईल इथं पहा बेचोक सॉरी काय ना पहा इथं 3 चौक 12, 3 त्रिक 9. ओके, नंतर बे के बे दोन्ही 4, परत 3 भाग जातो बा 3 1 3, 3 चौक 12. ओके, शिल्लक राहिलं 4 मल्टिपल विथ 2, 4 मल्टिपल 2 मल्टिपल 5 टाइम्स पाय. ओके, म्हणजे 40 पाय काय असं इथं स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला काय स्क्वेअर सेंटीमीटर. काय झाला हा फायनल आन्सर काय नाही तर मग देअरफोर एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स कुठला सेक्टर आहे एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर कुठला सेक्टर आहे AOB एक्झॅक्टली इक्वल टू 40 पाय स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मी दोन्ही फायनल आन्सर्स रेफर केले इथं. काय काय रेफर केलं पहा लेंथ ऑफ द आर्क कॅल्क्युलेट करायचं होतं कॅल्क्युलेट केला दोन्ही पार्ट्समध्ये ठेवलेला आहे. फॅक्टोरियल फॉर्ममध्ये पण मी मेन्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर मी अजून एक पार्टमध्ये रेफर केलेलं आहे कशामध्ये इथं पॉईंट्समध्ये सुद्धा मी रेफर केलेलं आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, सेम टाईपमध्ये अजून एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया पहा. ओके, हे एक एक्झाम्पल झालेलं आहे. अजून एक एक्झाम्पल आपण आता इथं स्टडी करूया. लक्ष द्या व्यवस्थित. ओके, क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन दिलेलं आहे पहा. क्वेश्चन फाइंड
the length of the arc. Find the length of the arc. Length of the arc. Okay, length of the arc of a circle. क्वेश्चन सेम असणार आहे, फक्त अँगल आणि हा पार्ट चेंज करणार आहे. ओके, ऑफ द सर्कल विच सबटेंड्स अन अँगल ऑफ सबटेंड्स अन अँगल ऑफ काय दिलेलं आपल्याला इथं 72 डिग्री ॲट द सेंटर्स ऑफ द सर्कल दिलेला आहे. ओके, अँड रेडियस ऑफ द सर्कलची रेडियस तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे इज काय दिलेलं आपल्याला इथं 9 सेंटीमीटर दिलेलं आहे पहा. ओके, क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ ए सर्कल विच सबटेंड्स अन अँगल ऑफ 72 डिग्री ॲट द सेंटर ऑफ द सर्कल and radius of the circle is 9 centimeters. Okay, also find, त्यातच मी ॲड करतोय, also find area of the sectors. समजलं व्यवस्थित. ओके, डायग्रामला मार्क नाही आहेत पण अंडरस्टँडिंगसाठी मी डायग्राम काढणार आहे. काय काय दिलं आहे पहा, इन ए सर्कल दिलेला आहे. इन ए सर्कल म्हणजे एक मी सर्कल रेफर करणार आहे पहा. मी एक सर्कल रेफर केलं, रफ डायग्राम काढायची आहे. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. ओके, त्याचा सेंटर काय असणार इथं मी ओरिजिन घेतला. ओके, अँगल दिलेला आपल्याला, अँगल किती दिलेला आहे 72 डिग्री दिलेला आहे पहा, 72 डिग्री कळलं का पहा. ओके, त्या अँगलवर मी ए पॉईंट घेतला, हा बी पॉईंट घेतला. ओके, मला सांगा ओ ए आणि ओ बी काय असणार आहेत, रेडियस ऑफ द गिवन सर्कल आर मध्ये रेफर होईल पहा. ओके, किती दिलेलं आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, आणि अँगल ॲट सेंटर थिटा जो दिलेला आहे, हा थिटा किती दिलेला आपल्याला 72 डिग्री आणि विचारले आपल्याला लेंथ ऑफ द आर्क म्हणजे ए बी मला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यालाच काय म्हणतो आपण कॅपिटल एस म्हणतो पहा आपण. ओके, अल्सो फाइंड एरिया ऑफ द सेक्टर, मी कलरने मेन्शन केलं पहा. एरिया ऑफ द सेक्टर्स म्हणजे हा टोटल पार्ट काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एरिया ऑफ द सेक्टर आपल्याला पहा, एरिया ऑफ द सेक्टर्स. ओके, सगळा पार्ट मी डायग्राममध्ये मेन्शन केलेला आहे. ओके, रेडियस आर इज इक्वल दिलेला आहे आपल्याला, रेडियस आर इज इक्वल दिलेला आहे. ओके, 9 सेंटीमीटर दिलेला आहे पहा. ओके, हा सगळा पार्ट आता मी पहिल्यांदा एक्झाम्पलमध्ये मेन्शन करणार गिवन डेटा. ओके, लेट किंवा हियर्स. ओके, ओबीडी सेंटर्स, ओके, अँड आरबीडी रेडियस ऑफ द काय असणार गिवन सर्कल आपल्याला पहा, रेडियस ऑफ द गिवन सर्कल अप्लाय फिल. ओके, काय काय दिलेलं पहा देअरफोर. ओके, अँगल ॲट सेंटर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, म्हणजेच काय झालं आता इथं रेडियस ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू रेडियस ऑफ द गिवन सर्कल किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेलं आहे पहा. ओके, मानून लिहिलं का आपण, हा गिवन डेटा दिलेला आहे. ऑल्सो अजून एक पार्ट दिलेला आपल्याला, अँगल ॲट सेंटर ए ओ बी इज इक्वल टू थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल. थिटा कशामध्ये पाहिजे आपल्याला, रॅडियनमध्ये पाहिजे. तो किती दिलेला आपल्याला 72 डिग्रीजमध्ये दिलेला पहा, 72 डिग्रीज. तर पहिलं पार्ट काय असणार इथं, हा जो काय डिग्री फॉर्ममध्ये जो दिलेला अँगल आहे 72 डिग्री, हा मला कन्वर्ट कशामध्ये करून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, इथं रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय करावं लागेल. एक्झॅक्टली इक्वल टू दिलेली क्वांटिटी किती असणार आहे 72 डिवायडेड बाय 1. मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घ्यावं लागेल, डिग्री टू रॅडियन 180 पाय अपॉन 180 ऑटोमॅटिकली अप्लाय होईल. डिग्रीचं रूपांतर रॅडियनमध्ये रेफर केलेलं जाईल पहा. ओके, भाग किती जाईल पहा, पेन्सिलचा वापर करतोय पहा मी इथं. 9 भाग घालवणार आहे, 9×8 = 72. ओके, 9 दोन्ही 18 उरलेला 0 रिमेन्स सेम. 9×8 = 9 दोन्ही 18 उरलेला 0 रिमेन्स सेम. 820 परत कुठल्या पाठात आहे, 4 भाग जाईल पहा, 2 जाईल. ओके, त्यापेक्षा मी 4 घालवणार आहे. 4 दोन्ही 8, 2 4 जार व्हॅल्यू किंवा 4 2 जार व्हॅल्यू 8. ओके, आणि 4 5 जार व्हॅल्यू 50, 4 5 जार व्हॅल्यू 20 आपल्याला पहा. ओके, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 2 5 भाग जातो का, नाही जात. म्हणजे फायनल आन्सर काय झालं इथं मग एक्झॅक्टली इक्वल टू देअरफोर एक्झॅक्टली इक्वल किती आलेला आहे, न्यूमरेटर 2 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 5 1 जार व्हॅल्यू 5 कशामध्ये येणार, हा रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा. म्हणजेच काय झालं इथं मग देअरफोर थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल किती आलेला आहे 2 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर
5 रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा. समजलं. थिटा मिळाला, रेडियस मिळाली. आता 1 बाय 1 मी एक एक पार्ट कॅल्क्युलेट करणार. पहिला काय विचारलेलं आहे आपल्याला, देअरफोर लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क, कुठली लेंथ ऑफ द आर्क ए बी इनसाइड द ब्रॅकेट कॅपिटल एस एक्झॅक्टली इक्वल टू बेसिक फॉर्म्युला काय असणार इथं, थिटा आर इंटू थिटा रॅडियन, आर इंटू थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल. आपण आर रेफर केलेला आहे, बाकी त्याला आर 9 डिवाइडेड बाय 1 मल्टिप्लिकेशन मल्टिपल विथ ओके थिटा इन टर्म्स ऑफ रॅडियन फॉर्ममध्ये आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. 2 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती असणार इथं 5, 2 पाय डिवाइडेड बाय 5. भाग जातो का विद्यार्थी मित्रांनो, 9 5 भाग जात नाही आहे. त्यामुळे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार. कॅपिटल एस इज इक्वल टू काय ना पहा व्हॅल्यू, न्यूमरेटर 9 2s आर व्हॅल्यू 18 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 मध्ये आपल्याला पहा. ओके, युनिट कंपल्सरी लिहायला विसरायचं नाही आहे, सेंटीमीटर्स. ओके, कारण रेडियस सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे पहा. ओके, देअरफोर कॅपिटल एस इज इक्वल, अजून एक आन्सर 5 मी भाग आल्यानंतर 5 चोक 5 त्रिक 15. ओके, राहिला 1. ओके, 5 त्रिक 15 राहिले 3, 5 सख्ख 30. ओके, पाय कशामध्ये येणार इथं सेंटीमीटरमध्ये आपल्याला पहा, म्हणजे 3.6 सेंटीमीटर. 3 15 उरला 1, उरले 3 झाले 30, दिला पॉईंट झाले 30, 3 संग 5 सख्ख 30 पाय सेंटीमीटर. ओके, म्हणजे फायनल आन्सर काय झाली तर देअरफॉर लेंथ ऑफ द आर्क, लक्ष द्या, लेंथ ऑफ द आर्क. ओके, लेंथ ऑफ द आर्क, कुठला आर्क आहे ए बी, लेंथ ऑफ द आर्क ए बी. ओके, इन बाय कॅपिटल एस इज इक्वल टू 18 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती असणार इथं 5 सेंटीमीटर. ऑर काय काय कॉलेजमध्ये पॉईंटमध्ये आन्सर लागतं, काय नाही व्हॅल्यू 3.6 काय नाही तर पाय सेंटीमीटर. कंप्लीट भाग गेलेला आहे 3.6 पाय सेंटीमीटर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित, कळलं का पहा. ओके, हा झाला हा पार्ट ऑफ द गिवन सोल्युशन आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. ओके, अजून काय विचारलं आपल्याला, एरिया ऑफ द सेक्टर विचारलेला पहा. देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर, एरिया ऑफ द सेक्टर, एरिया ऑफ द सेक्टर. ओके, डायग्राममध्ये एरिया ऑफ द सेक्टरचं नाव काय असू शकेल पहा, हे नाव घ्यायचं आहे AOB. एरिया ऑफ द सेक्टर कुठला इथं AOB एक्झॅक्टली इक्वल टू बेसिक फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला येणार 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन, 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन. ओके, रिझल्टमध्ये व्हॅल्यूज टाका. 1/2 आर आपण कॅल्क्युलेट दिलेला आहे पहा, आपल्याला किती दिलेला आहे 9 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजे 9चा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय नाही 1 मल्टिपल विथ थिटा रॅडियन फॉर्ममध्ये आहे पहा. किती असणार इथं 2 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 मध्ये आपल्याला पहा. ओके, अप्लाय करा. न्यूमरेटर डिनॉम इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल, 2 टू गेट कॅन्सल होतो पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू किती येणार व्हॅल्यू 81 पाय, 9चा स्क्वेअर 81 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 कशामध्ये येणार हा स्क्वेअर युनिट किंवा स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे एरिया ऑफ द सेक्टर किती झाला इथं मग, देअरफोर एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स AOB इज इक्वल टू 81 पाय डिवाइडेड बाय 5 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, अजून एक आन्सर मी पॉईंट्समध्ये काढणार आहे. 5 1 5, 5 ने भागवणार आहे, 5 1 5 उरले 3 झाले 31, 5 सख्ख 30, दिला पॉईंट राहिले 1, पॉईंटमुळं 10 काय झालं मग 5 2 10, 16.2 16.2 पाय कशामध्ये येणार इथं स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये येणार आहे पहा. ओके, म्हणजे मी फायनल आन्सर काय रेफर करू शकतो इथं मग देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द सेक्टर्स काय असणार इथं AOB एक्झॅक्टली इक्वल टू 81 पाय डिवाइडेड बाय 5 स्क्वेअर सेंटीमीटर्स ऑर स्क्वेअर सेंटीमीटर्स. ओके, ऑर काय असणार इथं व्हॅल्यू 16.2 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, शक्यतो पॉईंट्समध्ये मॅथमॅटिक्समध्ये कारण की क्वेश्चनमध्ये कुठेही मेन्शन केलं नाही अप टू किती डेसिमल डिजिट्स हे मेन्शन केलं नाही आहे, त्यामुळे शक्यतो पॉईंट्समध्ये आन्सर्स काढायचे नसतात. जर प्रोव्हाइड केला असेल अप टू 2 डेसिमल डिजिट्स, अप टू 3 डेसिमल डिजिट्स, तर मी पॉईंट्समध्ये आन्सर काढू शकतो. अदरवाईज तुम्हाला फॅक्टरल फॉर्ममध्ये आन्सर ॲज इट इज ठेवायचं आहे. पण काही कॉलेजेसमध्ये मार्क कट केला जातो, त्यामुळे ठेवताना आन्सर मग तो लेंथ ऑफ द आर्क असू दे किंवा एरिया ऑफ द सेक्टर असू दे. ओके, कंप्लीट भाग जात असेल तर काही हरकत नाही आहे, कंप्लीट भाग घालवा. जर कंप्लीट भाग जात नसेल जसं प्रिव्हियस सेक्शनमध्ये प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण 6.6666 घेतलं पहा आपण. ओके, ती सिरीजच अप्लाय होणार आहे. ओके, अप टू 4 डेसिमल डिजिट पुढं जर 0.5च्या पुढे जर असेल तर अलीकडे डिजिट मी वाढवतो. म्हणताना मी फायनल आन्सर काय घेतलं मागच्या एक्झाम्पलमध्ये आठवतं का पहा
मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण फायनल आन्सर काय घेतलं आठवतं का पहा. ओके, दिलेलं आहे पाहिजे 6.6666 असं पुढे 6च येणार आहे. ओके, त्यामुळे घेत असताना आपण काय घेतलं शेवटचं एक डिजिट काय केलं आपण वाढवलं पहा 6.6667 पाय सेंटीमीटर. समजलं व्यवस्थित. शक्यता ठेवताना दोन्ही पॉईंट्समध्ये आन्सर्स ठेवायचे आणि अशा प्रकारे आपल्याला रेडियस आणि अँगल जर दिलेला असेल तर मी काय करू शकतो इथं काय करू शकतो आपण इथं लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके, सेम ह्या पॉईंटवर आधारित एक 2-3 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ओके, सोडवायचे आहेत. सेम एक्झाम्पल्स असणार आहेत, काय अवघड नसणार आहेत पहा, सिम्पल एक्झाम्पल्स असणार आहेत. ओके, लक्ष द्यायचं आहे. सेम ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी आज होमवर्कला दिलेले आहेत पहा. ओके, सेम एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत आणि सेम आपल्या फेअर नोटबुकमध्ये पालकांचे सिग्नेचर करून काय करायचं आपल्याला ग्रुपवर शेअर करायचं आहे पहा. ओके, जर एखादा पार्ट समजला नसेल तर लेक्चर परत तुम्ही ऐकू शकता नेक्स्ट प्रिव्हियस करून आणि त्यात काय डाऊट असेल तुम्ही पर्सनली मी परत एकदा सांगतोय तुम्ही कॉल करू शकता पहा. ओके, हे जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत 7 एक्झाम्पल्स मी जे काही तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत हे 7 एक्झाम्पल्स मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करतोय पहा. ओके, धन्यवाद.